नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या आपल्या सुंदर कथेचं नाव आहे मनस्विनी. आज हाफ डे घेऊन जरा लवकरच आली होती अनु, कारण तिचा लाडका मुलगा यश रँकमध्ये आला होता ना. 12वीच्या परीक्षेत त्याला 96% गुण मिळाले होते. आज सत्कार होता त्याचा शाळेतर्फे. पालक म्हणून तिलाही निमंत्रण होतं. हॉल खचाखच भरला होता. सत्कारासाठी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी येणार होते, जे काही दिवसांपूर्वीच बदलून आले होते. अनु, यश व इतर 2 मुले व त्यांचे पालक पुढच्या रांगेतच बसले होते. तेच होते आजचे मुख्य सत्कारार्थी. थोड्याच वेळात लगबग जाणवली तिथे. आगमन झालं होतं पाहुण्यांचं. लगेच सगळे उठून उभे राहिले. पाहुण्यांचे स्वागत, हार, तुरे, सत्कार इत्यादी सोपस्कार पार पडले. पाहुण्यांचा परिचय सुद्धा सांगण्यात आला. अत्यंत देखणे पण कामसू, तडफदार म्हणून त्यांची ख्याती होती. सत्कार सुरू झाले. प्रथम 90पेक्षा जास्त मार्क्स पडलेली 2 मुले होती, त्यांचे सत्कार झाले. नंतर नाव उच्चारले यश देशपांडे. सूत्रसंचालकांनी यशचा अभ्यासूपणा, हुशारी, खेळातलं प्रावीण्य याबद्दल माहिती सांगितली. सत्कार स्वीकारण्यासाठी यश उठताच हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. अनुचे डोळे भरून आले. यश सत्कार स्वीकारून परत निघाला, पण पाहुण्यांनी त्याला थांबवलं आणि त्यांच्या स्वतःच्या वतीने 5,000 रुपये बक्षीस दिलं. पुन्हा हॉल टाळ्यांनी दणाणून गेला. नंतर 3ही सत्कारार्थींची भाषणं झाली. शिक्षकांनीही 3ही मुलांचं तोंड भरून कौतुक केलं. पालक प्रतिनिधी म्हणून अनुला बोलण्याबद्दल आग्रह झाला. उठली शेवटी अनुही. तिने प्रथम यशच्या जिद्दीचं व चिकाटी याचं कौतुक केलं, पण नंतर ती म्हणाली, असं असलं तरीही त्याचं एकट्याचं नाही हे परीक्षेतील यश. या शाळेतील सर्व शिक्षकांनीही खूप छान मार्गदर्शन केलं आहे त्याला. यशच्या परवानगीने मी ही बक्षिसाची रक्कम आणखी 1,000 रुपये घालून या शाळेसाठी देणगी म्हणून देत आहे. त्यांनी ती स्वीकारावी ही माझी विनंती आहे. पुन्हा एकदा टाळ्या पडल्या. कार्यक्रम संपला. पाहुणे अजूनही तेथेच होते. तोपर्यंतच अनु यशला घेऊन गडबडीने घरी आली. घरी आल्या आल्या ती थकल्यासारखी सोफ्यावर बसली. बराच वेळ ती गप्पच होती. तिने डोकं दुखत असल्याचं सांगितलं यशला. यशही थोड्या वेळाने मित्रांसोबत बाहेर गेला. रात्रीचे 12 वाजून गेले होते. अचानक यशला जाग आली आणि त्याला जाणवलं की त्याच्या आईच्या बेडरूममधील लाईट अजूनही चालूच आहे. आई अजून जागी कशी? त्याने स्वतःशीच विचार केला. नेहमी तर आई 10:30लाच झोपते. तो उठून आईच्या रूमकडे गेला. आई रडत असल्याचा भास झाला त्याला. दारावर टकटक करत त्याने आई आई अशी हाक मारली. तिने दार उघडलं. रडत होती ती. का रडतेय आई? त्याला काहीच समजत नव्हतं. तू सांगितल्याशिवाय मी झोपणारच नाही असं यश म्हणाला. तिने सांगितलं, अरे तुझ्या या अप्रतिम यशाने मी अगदी भारावून गेलीये. आल्यानंतर माझ्या आयुष्याचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. माझं आणि तुझ्या बाबांचं लग्न अगदी साधेपणाने झालं. आम्ही दोघंही साधे प्राथमिक शिक्षक होतो. अगदी दृष्ट लागण्यासारखा चालू होता आमचा संसार. पहिल्या 1.5 वर्षातच तुझा जन्म झाला. तुझ्या बाबांच्या आवडीनेच तुझं नाव यश ठेवलं. तुझ्यावर जीवापाड प्रेम होतं तुझ्या बाबांचं. तू वर्षाचाही झाला नव्हतास तेव्हा MPSCच्या परीक्षांची जाहिरात निघाली. माझ्या आग्रहावरूनच तुझे बाबा त्या परीक्षेला बसले होते. त्या दरम्यान त्यांची नेमकी बदली झाली. त्यामुळे अभ्यास करायला वेळ मिळावा म्हणून ते सकाळी लवकर जात आणि संध्याकाळी सुद्धा खूप उशिरा घरी येत. मोठ्या उत्साहाने अभ्यास करत होते ते.
परीक्षा पास झाले ते, तोंडी आणि लेखीसुद्धा. त्यांना शिक्षणाधिकारी पद मिळालं, त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी राहावं लागलं त्यांना. मलाही वेगळाच मान मिळू लागला, शिक्षणाधिकाऱ्याची बायको म्हणून. पण थोड्याच दिवसात वेगळंच घडू लागलं यश. त्यांचं येणं जाणं कमी झालं हळूहळू. दिवसातून 3-4 वेळा येणारे फोन हळूहळू कमी झाले. हळूहळू दुरावासुद्धा वाढला. तुझ्यापासून काय लपवायचं यश? एक दिवस ते अचानक घरी आले. त्यांचं वागणं वेगळंच वाटलं मला नेहमीपेक्षा. मला बेडरूममध्ये बोलावून त्यांनी एक कटू सत्य सांगितलं मला. ते ऐकून धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरं असं वाटलं मला. कारण दुसरं लग्न करायचं ठरवलं होतं त्यांनी. MPSCचा अभ्यास 3-4 जण मिळून करत होते म्हणे. त्यात ती होती. ते सगळं पक्क ठरवूनच आले होते. म्हणून येतानाच घटस्फोटाचे कागद घेऊनच आले होते. खरं तर मी त्यांवर सही न करता त्यांची अडवणूक करू शकले असते. पण काहीच अर्थ नव्हता असला संसार करण्यात. म्हणून मी सही करून केलं रिकामं त्यांना. तुला त्यांचा चेहराही न आठवण्या इतका लहान होतास. तुला त्यांचं कधीच आकर्षण वाटलं नाही. इतकं सगळं ऐकल्यावर यशने उत्सुकतेने विचारले, आता कुठे आहेत बाबा? तिला अपेक्षित होता तोच प्रश्न विचारला होता यशने. यशच्या नजरेला नजर न देताच ती म्हणाली, आज ज्यांनी तुझा सत्कार केला व तुला बक्षीस दिलं तेच तुझे बाबा आहेत. यश एकदम चक्रावलाच. ती पुढे म्हणाली, आत्ता त्यांचाच फोन आला होता. त्यांची ती बायको 4 वर्षांपूर्वीच ब्लड कॅन्सरने वारलीये. त्यांना मूलही झालं नाही. ते सध्या एकटेच आहेत. आता त्यांना परत एकत्र यावं असं वाटतंय. पण मी स्पष्ट नाही म्हणूनच सांगितलंय. आणि त्यांनी तुला दिलेलं बक्षीसही मी शाळेला देणगी म्हणून देऊन टाकलं. मला नकोच होतं ते. मला घटस्फोट मागताना माझ्या परिस्थितीचा, बाळाचा, मला दुसऱ्या कोणाचाही आधार नाही याचा जराही विचार करावासा वाटला नाही त्यांना हे कसं विसरू मी? म्हणूनच मी मनस्विनी, स्वाभिमानी होऊन ठाम राहिले. त्यांचा नंबरही मी ब्लॉक केला आहे. हा माझा नवरा आहे हे मी तिथे कोणालाही कळू दिलं नाही. कारण तिथला माहोलच वेगळा होता. एकटेपणा किती भयानक असतो हे मी अनुभवलंय. पण आता या वयात त्यांच्यावर ही वेळ यायला नको होती याचंच तिला वाईटही वाटत होतं. तिचं बोलणं ऐकून यशला आश्चर्य वाटत होतं. ती मनस्विनी होतीच, पण तितकीच ती हळवीसुद्धा होती. आता तिचा नवरा एकटा पडलाय याचं तिला वाईटही वाटत होतं. यशला राहवलं नाही. त्याने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि म्हणाला, आई, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला एकटं सोडून कुठेही जाणार नाही. तुला एकटं राहण्याची वेळ इथून पुढे कधीही येणार नाही. यशचं हे बोलणं ऐकून धन्य वाटलं अनुला. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.